नमस्कार मंडळी, माझं नाव मनश्री. द जर्नी ऑफ मनश्रीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आम्ही आज निघालो होतो फिरायला पारडशिंगा मंदिर आणि सालबर्डी. तर चला हा व्हिडिओ पूर्ण बघाल आणि आवडला असेल तर लाईक कराल. तर आम्ही पोहोचलो होतो पारडशिंगा मंदिर. व्ह्यू खूपच सुंदर होतं. अगोदर आम्ही आरतीची थाळ घेतली आणि पूजेचं सामान घेतलं. तुम्ही बघू शकता की मंदिर इतकं सुंदर आहे आणि इथलं वातावरण सुद्धा खूप छान होतं. मंदिरामध्ये तसं तर आम्ही गेलो आणि नंतर त्यांनी आम्हाला ओटी दिली. देवी अनुसूया मातेची मूर्ती तुम्ही बघू शकता की कशी आहे. खूप सुंदर आणि मस्त असं आमचं दर्शन झालं. खूप छान वाटलं आणि तुम्ही पण बघू शकता. मंदिरामधलं हे आतमधलं व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही निघालो बाहेर. तो डॉग आहे तो भाऊ. तर सगळेजण आपापले व्हिडिओज कॅप्चर करत होते. मग मी पण माझा थोडा व्हिडिओ कॅप्चर केला. मी कसे दिसतात नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा. त्यानंतर आम्ही निघालो आणि नंतर मग आम्हाला ओम नमः शिवाय असं काहीतरी दिसलं आणि आम्ही निघालो सालबर्डीला. तर पूर्ण व्लॉग बघायला नक्की मित्रांनो. आणि नंतर आम्ही निघालो ब्रेकफास्ट करायला, कारण की खूप वेळ झाला होता ना. आणि नंतर आम्ही नाश्ता केला. इथला वडापाव पण छान होता आणि मोस्ट त्यांचं फेमस होतं ते ठेचा. नंतर आम्ही इथलं व्ह्यू बघितलं. खूप छान आणि मस्त व्ह्यू होता. तर इथे काही जण नाचत आणि मस्त मजा करत वरती जात होते. ते आमच्या यांनी महाकालचा टिक्का लावला. तर मित्रांनो, तुम्ही पण कधी असा टिक्का लावलाय का? मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे कसे दिसतात ते पण सांगा. आणि त्यानंतर आम्ही वरती निघालो आणि इतकं जास्त स्लीपी एरिया होता. आणि तुम्ही बघू शकता की इथला एरिया कसा आहे. घनदाट जंगल आणि सुंदर असं वातावरण आणि सगळेजण मस्त हा ट्रिप एन्जॉय करत होते. आणि ही आहे आमची मंडळी जी आरामात येते. आणि त्यानंतर आम्ही सगळे निघालो वरती चढायला. थोडं करत आम्ही वरती चढायला लागलो. आणि पायऱ्या इतक्या लांब आणि वरती उंच होत्या. मी सुद्धा भरपूर थकून गेली होती. ॲक्च्युअलमध्ये दादा पण भरपूर थकले होते. तर चला मंडळी, आपण पण जाऊया. माकड इथे इतकं त्रास देतात आणि असे बसले असतात आणि ते ना आपल्या हातात काही असलं की घेऊन येतात. ते दादा आणि काका त्यांना काहीतरी तर काकांनी कॅमेऱ्याकडे बघून मस्त अशी स्माईल दिली. तर आम्ही थोडा ब्रेक घ्यायला थांबलो, लिंबू पाणी प्यायला. आणि आमचे आई पण खूप थकून गेले होते. बरं 10 मिनिटाचा थकलेला आहे.
म्हटलं, मी यांना विचारलं तर हे काय बोलली, तू पण 2 ग्लास घे आणि तू पण 2 मिनिटात वरती चढायला लागशील. तर मोह म्हणजे काय असं मला काही कळलंच नाही. जाऊ द्या. तरी मी पुन्हा थकलेली, अरे बापरे, सगळे आम्ही थकून गेलो होतो आणि आम्ही थोडं थोडं करत पायऱ्या चढत होतो. त्यानुसार सगळे गुफेमध्ये जायला थांबलेले होते आणि अप्रतिम गर्दी होती. बघू शकता सगळेजण दमलेले, थकलेले आणि आता सगळेजण थोडं थोडं करून आम्ही आता अंदर जाणार आहोत. सालबर्डी हे महादेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील सालबर्डी गावाजवळ असलेलं एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे. हे नैसर्गिक सौंदर्य आणि निसर्ग परिसर आहे आणि भगवान शिवालय समर्पित मंदिरासाठी ओळखले जाते. हा परिसर हिरवगार जंगल आणि डोंगरांनी वेढलेला आहे, ज्यामुळे हे ट्रेनिंग आणि हायकिंगसाठी एक आदर्श ठिकाण आहे. सालबर्डी महादेव मंदिर हे एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे आणि वार्षिक महाशिवरात्री उत्सवासाठी उत्सवादरम्यान अनेक अभ्यागतांना आकर्षित करते. पिकनिक स्पॉट आणि निवासासाठी सुविधा देखील देते. तसेच फूड स्पॉट्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे इथे स्पॉट्स आहेत. तुम्ही इथे येऊन खूप एन्जॉय करू शकता. त्याचनुसार इथले जे प्राचीन मंदिर आहे ते पण खूप छान आहे बघायला. तर शिवरात्रीमध्ये इथे भरपूर गर्दी असते. गुफेत जाताना सुद्धा भरपूर भीती वाटते, कारण की जे दगड असतात जे गुफेमध्ये आहे त्यातून पूर्णपणे पाणी आणि त्याचनुसार इथलं जे खालचं जे जागा आहे ती सुद्धा पूर्ण ओली असते. त्याचनुसार इथे आतमध्ये जायला असे खांब केलेले आहेत, ज्याच्या सपोर्टने आपण खाली जातो आणि पायऱ्या केलेल्या आहेत. आतमध्ये भरपूर गर्दी होती. त्याचनुसार शिवलिंगाचे दर्शन आम्हाला खूप आरामात आणि व्यवस्थितपणे झालं. चला तर तुम्ही पण बघू शकता. आता सगळेजण आलेले आहे आणि आमची पूर्ण मंडळी आलेली आहे. आपण सगळेजण सोबत जाऊया आणि बघूया. तर मग आता आपण तिच्या बाहेर निघलो आणि बाहेरचं व्ह्यू बघूया. सुंदर आणि मस्त असं व्ह्यू होतं बाहेरचं. आपण सगळं निघालो होतो बाहेर. थोडाफार पाऊस येऊन गेलेला होता आणि इथलं असं सुंदर आणि मस्त असं हिल स्टेशन सारखं झालं होतं. आणि त्यानंतर हे सगळेजण
मस्त आपला फोटोज आणि व्हिडिओज कॅप्चर करत होते आणि गर्दी पण भरपूर होती, तुम्ही बघू शकता. काही वेळाने पावसाने सुद्धा हजेरी लावली होती आणि त्यानुसार पाऊस सुद्धा थोडा थोडा यायला सुरू झाला होता. आम्ही निघालो तो डॅमकडे, तर व्ह्यू बघू शकता. पण काही कारणास्तव तिथे आम्हाला जाता आलं नाही. मग आम्ही निघालो नागपूरला रिटर्न यायला. मग आम्ही थोडं ब्रेक घेतलं आणि आम्ही थांबलो होतो धाब्याला. ते धाब्याला थांबलो आणि मग आम्ही आमचं रात्रीचं जेवण करून निघणार होतो नागपूरला रिटर्न. चला आता इथला पण व्हिडिओज बघू शकता तुम्ही. तर मंडळी, एवढं सारं मेन्यू बघून मला सुचत नव्हतं की मी काय ऑर्डर करू. तर मग आम्ही काहीतरी ऑर्डर केलं आणि मी माझं काहीतरी करत होते आणि आमच्या यांनी माझे व्हिडिओ कॅप्चर केले. जरा तुम्ही विचार करा, ॲक्च्युली हिला तिखट लागलं म्हणून इथे खतरनाक एक्सप्रेशन देत आहे. आणि त्यानंतर आम्ही आमचं थोडं जे स्टार्टर होतं ते एन्जॉय करत होतो आणि मी आपली खिचडी एन्जॉय करत होती. तुम्ही माझा व्हिडिओ तर बघा. मंडळी, आता फायनली प्लेटिंग होत होती आणि पनीरची भाजी पण आलेली होती. पनीर खूप टेस्टी होती, पनीरची भाजी पण. आणि चला आता मग आपण बघूया. एक न्यू टाईपची भाजी होती, म्हणजे खूप टेस्टी होती ही पण आणि खूप स्पायसी होती. तर मग ही भाजी पण खूप छान वाटली मला. तुम्ही पण कधी एखाद्या वेळेस जाल तर टेस्ट करा ही भाजी. जेवण झाल्यानंतर मी कॉफी एन्जॉय केली आणि मला पण सांगा की तुम्ही जेवण झाल्यानंतर पण कॉफी पिता का. नंतर कॉफी टेस्टी होती आणि वेळ होता आता बिल करायचं. बिल वगैरे केलं आणि आम्ही निघालो मस्त साखर आणि सोप खाऊन घरी. तर कुंजनी आणि आम्ही दोघांनी तुम्हा सगळ्यांना गुड बाय करायसाठी हा एक लास्ट सीन मला व्हिडिओ कॅप्चर केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक आणि कमेंट करा.
आणि आवडला असेल तर नक्की मला माझे व्हिडिओज शेअर करा आणि मला सांगा मी कसे व्हिडिओ बनवले. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.